नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाडव्यासोबतच जसं नवीन वर्षाची सुरुवात होते, शेतकऱ्याला आस लागलेली असते की या वर्षीचा पावसाळा कसा असणार आहे, मान्सून कधी येतो याकडे शेतकऱ्याची नजर टाकून असते। आज 15 एप्रिल आहे। भारतीय हवामान विभागाने अशी घोषणा केलेली आहे की या वर्षीचा मान्सून सुखकर असणार आहे, खास करून बळीराजासाठी। या वर्षी सरासरीपेक्षाही जास्त पाऊस असण्याची शक्यता वर्तवलेली आहे। मग आपण एकीकडे पाहतोय की आपला जो हवामान विभाग आहे त्यावरती आपण बऱ्याचपैकी सिनेमामधनं किंवा इतर जोक्समधनं असं म्हणलं जातं की जर वर्तमानपत्रात किंवा बातम्यामध्ये हवामान विभाग सांगतं की आज पाऊस होणार, तर नेमका आपल्याला विश्वास आहे की आज छत्री किंवा रेनकोट घेऊन जायची गरजच नाहीये। मग इतका काय तो विश्वास आपल्या हवामान विभागावर आपल्याला आहे आणि किंवा जितक्यांदा ते प्रमाण करतात ते नेमकं प्रमाण कोणत्या आधारावरती करतात, नेमकं खरंच त्यावरती विश्वास ठेवायचा का, कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार आहे, सरासरी पाऊस किती राहणार आहे, पेरणी कोणत्या महिन्यात केली पाहिजे। कारण आपण पाहतोय दरवर्षी दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यावरती येत आहे। पण नेमकं ते संकट येऊ नये आणि सध्या जे काही 5 एप्रिलपासून अल निनोचा इफेक्ट आहे, ज्यामुळे की अवेळी पाऊस आणि गारपीट आहे, तर ही गारपीट आणि अवेळी पाऊस कसा इथून पुढे त्याचा प्रादुर्भाव राहणार आहे, त्याचा प्रादुर्भाव आपल्या मान्सूनवरती कसा राहणार आहे, या सर्व गोष्टींच्या विचारामध्ये आज बळीराजा आहे। काळजी नसावी आणि आपल्याला माहितच आहे विषय जसा गंभीर आहे तसं मी समजून सांगायला खंबीर आहे। त्यामुळे इडापिडा जाऊ दे, बळीचं राजे होते म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया। आज 15 एप्रिल 2024 रोजी भारतीय हवामान विभागाने म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने येणारा मान्सून कसा असणार आहे, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कसा मान्सून राहील त्याबद्दलची घोषणा केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या वर्षी मान्सून हा खूपच सुखकर राहणार आहे। अबोव्ह ॲव्हरेज म्हणजे सरासरीपेक्षाही जास्त पाऊस या वर्षी राहणार आहे। नेमकं आता आपण यावरती विश्वास कसा ठेवायचा, नेमकं कोणत्या आधारावरती या गोष्टीचं मूल्यमापन केलं जातं ते आपण अगोदर समजून घेऊया। सर्वप्रथम याच्यासाठी 3 आधारस्तंभ आहेत। म्हणजेच काय, जो काही अल निनो इफेक्ट असतो त्याचा एक आधार घेतला जातो, दुसरा आहे ला निना आणि तिसरा आहे इंडियन ओशन डायपोल। जे हिंद महासागरवरचे डायपोल आहे त्याची परिस्थिती कशी आहे, नॉर्मल आहे का, किंवा नॉर्दर्न हेमिस्फियर उत्तर गोलार्ध याची स्थिती काय आहे, त्या आधारावरती मान्सून कसा असणार आहे किंवा येणारा महिना कसा असणार आहे याचा याच्या आधारावरती हवामान विभाग अंदाज लावत आहे। आपण पाहतो की स्कायमेटच्या आधारावरती असेल किंवा IMD दर महिन्याला 15 तारखेच्या नंतर किंवा मिड महिन्याच्या नंतर पुढच्या येणाऱ्या महिन्यामध्ये कसं मान्सून राहील याच्या आधारावरती प्रिडिक्शन्स किंवा फोरकास्टिंग हे केलं जातं। चला तर मग पाहूया की कोणकोणते आधार आहेत। सर्वात पहिला आधार आहे अल निनो इफेक्ट। आपण पाहतोय की या वर्षी जे काही तीव्र उन्हाळा आपल्याला जाणवत आहे किंवा अवेळी पाऊस किंवा गारपिटी आहेत, हे सगळं अल निनोच्या इफेक्ट किंवा प्रादुर्भावामुळे होत आहे। ज्याला अल निनो माहीत नसेल त्यांना त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ अल निनोच्या प्रादुर्भावावर बनवला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही पाहू शकता। अल निनो थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर कुठलीच गोष्ट स्थिर नसते, म्हणजेच झालाच तर कडक उन्हाळा होईल म्हणजे दुष्काळ परिस्थिती राहील किंवा अतिवृष्टी किंवा गारपीट जी आपण मागील 8 दिवसात पाहिली आहे, म्हणजे स्थिर हे वातावरण नसतं। त्यासोबतच त्याच्या विरोधात असतो ला निना, जे की चांगला वातावरणाचा संकेत आहे, मोसम यामध्ये चांगलाही असतो। मग आता असं पाहिलं जातं की ही जो काही ग्राफ आपल्याला मिळालेला जो काही ग्राफ आहे, जो की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मार्फतच दिलेला आहे, मी त्याचे स्क्रीनशॉट शेअर करतोय, जो आज प्रेझेंटेशनमध्ये वापरला गेलेला होता। यामध्ये तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला जे काही डेटा आहे त्यामध्ये मार्च एप्रिल मे मध्ये अल निनोचा प्रादुर्भाव लाल रेखामध्ये जे आहे बार्स आहेत ते अल निनोचा प्रादुर्भाव आहे, आणि जे काही ग्रे कलरमध्ये आहे ते न्यूट्रल आहे आणि ब्ल्यू कलरमध्ये आहे ते ला निना आहे। जसं जसं पुढचा महिना सरत येईल, म्हणजे जसं जून जुलै ऑगस्ट येईल महिना सरेल, तसं तसं आपण पाहतोय की ला निनाचा प्रादुर्भाव हा वाढताना दिसतोय आणि अल निनोचा प्रादुर्भाव हा कमी होताना दिसतोय। म्हणजे जी काळजी व्यक्त केली जात होती की अल निनोमुळे यावर्षी मान्सून हा परिणाम होणार का, तर मान्सूनवरती परिणाम न होता हा परिणाम केवळ उन्हाळ्यापुरता राहणार आहे आणि पावसाळा जो काय असणार आहे किंवा मान्सून जो असणार आहे तो खरंच जो काही लाभदायक असणार आहे पेरणीसाठी। तर या आधारावरती एक समजू शकतो, तर या एक आधारावरती आपण समजू शकतो की अल निनोचा प्रादुर्भाव कमी होत चाललेला आहे आणि ला निनाचा प्रादुर्भाव हा वाढत चाललेला आहे। मग आता दुसरा आधारस्तंभ असा आहे की मागील 50 वर्ष किंवा 50 ते 60 वर्षाचा डेटा घेतलेला आहे की ला निना ज्या वर्षी मान्सून च्या काळामध्ये प्रादुर्भाव जाणून येतोय त्या वर्षी मान्सून कसा आहे, म्हणजे जून जुलै ऑगस्ट मध्ये ज्या वर्षी ला निनाचा प्रादुर्भाव आहे तो वर्ष मान्सूनसाठी कसं राहिलं आहे। दुसऱ्या ग्राफमध्ये आपण पाहूया की ला निना वर्सेस म्हणजे ला निना विरुद्ध मान्सून, ज्या वर्षी ला निना आहे त्या वर्षी मान्सून काय आहे। 1950 ते 2023 पर्यंतचा डेटा आहे,
ज्या ज्या वर्षी ला निनाचा प्रादुर्भाव घेतला होता त्या वर्षीचा हा डेटा आहे. म्हणजेच पूर्ण 75 वर्षापैकी 22 वर्ष जे आहेत ते हे ला निनाचा इफेक्ट आपल्याला मान्सूनमध्ये दिसलेला आहे. मग आपण पाहू शकतो की 1954 पासून 2022 पर्यंत हे वर्ष जे आहेत ते ला निनाचे वर्ष आहेत, ज्या वर्षी ला निना आहे. म्हणजे आपला ह्या वर्षी ही ला निना असणार आहे. तर आपण पाहू शकतो की जे काही लॉंग पिरियड ॲव्हरेज म्हणजे दीर्घकाळ सरासरी जी आपण मानतो, जी की 104 डिग्री म्हणजे 104 ही एक सामान्यपेक्षा जास्त, सर्वसामान्य म्हणजे 104 खूप छान, 100च्या वरती हे ठरवलं जातं. तुम्ही पाहू शकता की 1954 जे आहे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा त्याचं ॲव्हरेज जर काढलं तर 105 आहे. म्हणजे ॲव्हरेज जर 105 असेल तर हे मिड लेवलचा त्याचा इफेक्ट आहे. ला निनाचा जो इफेक्ट मिड लेवलचा झालेला आहे त्यावेळेस 105 आहे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की ज्या ज्या वर्षी ला निनाचा प्रादुर्भाव आहे त्या वर्षी ह्याचं जे काही ॲव्हरेज आहे किंवा जे काही LPA आहे जो 100च्या पार झालेला आहे. केवळ 2 वर्ष सोडलेले आहेत, तर 1974 आणि 1974 आणि 2000लाच खूप कमी आहे. म्हणजे ला निनाचा प्रादुर्भाव वीक आहे ॲव्हरेज काढायला गेलं तर. परंतु जर आपण जूनमध्ये पाहिलं, जुलैमध्ये पाहिलं तर ह्यामध्ये सुरुवातीला मान्सून हा चांगलाच होता. तर ह्यावरनं पण एक अंदाज आपण व्यक्त करू शकतो की ज्या ज्या वर्षी ला निनोचा प्रादुर्भाव आहे त्या वर्षी मान्सून हा खरंच चांगला राहणार आहे शेतकऱ्यांसाठी आणि पेरणीसाठी. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने खरंच चांगले राहणार आहे. त्यासोबतच तिसरा महत्त्वाचा डेटा ज्यामध्ये की असं सांगण्यात येत आहे की जे काही बर्फाचं आवरण नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजेच आपण समजतो की उत्तर गोलार्ध म्हणजे जे काही बर्फाचं आवरण झालेलं आहे आणि ते आवरण ज्या वर्षी कमी असतं तर सांगितलेलं आहे की जनरली निगेटिव्ह रिलेशनशिप आहे. म्हणजेच ज्या वर्षी याचा प्रादुर्भाव किंवा बर्फाचं आवरण नॉर्दर्न हेमिस्फिअरवरती कमी असतं त्या वर्षी पाऊस हा खूप चांगला असतो, मान्सून हा चांगला असतो. मग कोणकोणते वर्ष आहेत? परत एकदा 1960 पासून डेटा 2024 पर्यंत दिलेला आहे. जे की निगेटिव्हमध्ये ज्या वर्षी डेटामध्ये दाखवू शकतो, आपण पाहू शकतो निगेटिव्हमध्ये ज्या वर्षी डेटा आहे त्या वर्षीच चांगला मान्सून झालेला आहे. म्हणजे 2020मध्ये आपण पाहतो की चांगला मान्सून आहे, तर त्यामध्ये डेटा निगेटिव्हमध्ये आहे. म्हणजेच काय, त्याचं आवरण जर कमी असेल, बर्फाचं आवरण जर नॉर्दर्न हेमिस्फिअरवरती कमी असेल त्या वर्षी मान्सून किंवा साऊथ वेस्ट मान्सून रेनफॉल भारतावरती जे दक्षिण पश्चिम जे काही वारे वाहनाचे वेग आहे तो चांगला आहे. त्यामुळे पावसाची ही स्थिती चांगली मानली जाते. हा एक तिसरा प्रादुर्भाव होता. त्यानंतर ओव्हरऑल जर पाहायचं झालं तर ओव्हरऑल आपण पाहू शकतो की भारतभरात कसा मान्सून राहणार आहे. तेव्हा मी पाहू शकतो की जे निळ्या कलरनं आहे ते अबो नॉर्मल सांगितण्यात आलेलं आहे आणि जे नॉर्मल आहे ते हिरव्या कलरचं आहे आणि बिलो नॉर्मल हे केशरी किंवा लाल कलरनं आहे. तर आपण पाहू शकतो की जवळपास 80 ते 85% भारत हा निळ्या कलरने व्यापलेला आहे. नॉर्थ साईडला किंवा वेस्ट साईडला आपल्याला पाहायला मिळतं की ज्यामध्ये वेस्ट बेंगॉल वगैरे असेल किंवा वरती सिक्कीम, जम्मू काश्मीर आहे या ठिकाणीच आपल्याला कमी पाऊस किंवा जे काही बिलो नॉर्मलपेक्षा कमी हा मान्सून राहणार आहे. परंतु आपण महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून येईल की म्हणजे अबो नॉर्मल किंवा अतिवृष्टी किंवा सुखकार किंवा समाधानकारक मान्सून हा राहणार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की 3 आधारस्तंभ होते. अल निनोचा प्रादुर्भाव कसा असणार आहे, ला निना काय आहे, त्यानंतर आपण हेही पाहिलं की जे काही बर्फाचं आवरण आहे नॉर्दर्न हेमिस्फिअरवरती त्याच्यामुळं या सगळ्या आधारावरती येणारा मान्सूनचं प्रिडिक्शन हे केलेलं आहे. त्यासोबतच दर महिन्याला पुढच्या महिन्याचं प्रिडिक्शन आणखीन परफेक्ट प्रिडिक्शन किंवा फोरकास्टिंग ही केली जाईल. त्याचीही माहिती आपण सोबतच दर महिन्याला 15 तारखेला हे घेतच राहूया. परंतु आताच्या आधारावरती तर हे आहे. आता आपण जाणून घेऊया की महाराष्ट्रात याचा परिणाम कसा असणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने आहेत. यामध्ये प्रादुर्भाव कसा असणार आहे, कोणत्या महिन्यात किती पाऊस येऊ शकतो, कसा असणार आहे मान्सून. त्यामध्ये जर आपण LPA म्हणजेच लॉंग पिरियड ॲव्हरेज किंवा दीर्घकाल सरासरीची काढली जाते, ज्यामध्ये की 104% हे एक चांगली टक्केवारी ठरली जाते आणि प्लस मायनस हे त्यामध्ये अबो किंवा बिलो असं धरलं जातं. म्हणजे 99 असेल तर बिलो ॲव्हरेज आणि 104 पेक्षा +5 म्हणजे 109 असेल तर अबो ॲव्हरेज. तर यावर्षी जे सांगण्यात आलेलं ते 106% LPA असणार आहे सरासरी. मग आता आपण पाहूया की महिन्यावारी म्हणजे जून महिन्यात LPA किती असणार आहे, पाऊस किती सरासरी होईल, जुलैमध्ये कसा असणार आहे, ऑगस्टमध्ये कसा असणार आहे. सर्वप्रथम आपण पाहूया की जून महिन्यामध्ये जो LPA आहे तो आहे 95%. मग त्यामध्येच 165 mm इतका पावसाचं आपण अपेक्षा करू शकतो. सोबतच आहे जुलै महिना ज्यामध्ये की LPA आहे 105%.
ज्यामध्ये की 280 mm इतका पावसाची आपण अपेक्षा करू शकतो, मान्सूनची अपेक्षा आपण करू शकतो. त्यानंतर ऑगस्ट आहे, ऑगस्टमध्ये 98% LPA असणार आहे आणि 255 mm चा पाऊस अपेक्षित आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये 110% LPA असणार आहे आणि 168 mm इतका पावसाची अपेक्षा करू शकतो. म्हणजे आपण पाहतोय की 95 पेक्षा जास्त ही LPA आहे, जे की नॉर्मल किंवा अबो नॉर्मलच्या कंडिशनमध्ये हे घेऊन जात आहे. आता त्यासोबतच स्कायमेट नावाचा एक मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा त्यामध्ये एक कंपनी आहे जी की फोरकास्टिंग करते मागील 1 वर्षापासून आणि त्याचा अंदाज हा अचूक मानला जातो. 98% प्लस मायनस 2% सोडलं तर त्याचाही अंदाज अचूक मानला जातो. तर स्कायमेटचा डेटा काय सांगतोय जून जुलै ऑगस्टचा तेही आपण पाहूया. त्यामध्ये त्यांनी या कंडिशन्सला की अतिवृष्टी किंवा सर्वसाधारणपेक्षा जास्त किंवा सर्वसाधारणपेक्षा कमी किंवा दुष्काळ याचे प्रमाण काय आहे, की अतिवृष्टी किती प्रमाणात राहणार आहे, या सगळ्याचा डेटा हा दिलेला आहे. त्यासोबत सर्वात पहिलं अतिवृष्टी किंवा एक्सेस रेनफॉल LPA 110 पेक्षा जास्त असण्याचं प्रमाण हे 10%च वर्तवलेलं आहे. सामान्यपेक्षा जास्त म्हणजे अबो नॉर्मल LPA म्हणजेच कुठला 105 ते 110 जी LPA असणार आहे त्याचं टक्केवारी ही 20% आहे. तिसरं म्हणजे नॉर्मल किंवा सामान्य मान्सून असणं किंवा म्हणजेच काय LPA 96 ते 104. मी जसं सांगितलं 104 हा सामान्य आहे, 96 ते 104 जो सामान्य LPA असणार आहे तो LPA हा असण्याची शक्यता 45% आहे. आता सामान्यपेक्षा कमी म्हणजेच 90 ते 95% LPA असणं म्हणजे 15% ही चान्सेस आहेत. आणि दुष्काळग्रस्त असण्याचे चान्सेस म्हणजे दुष्काळ होऊ शकतो का, LPA 90 पेक्षा कमी जाऊ शकतो का, तर त्याचे चान्सेस हे 10% आहेत. तर आपण सरासरी पाहतोय की 45% किंवा 50% सरासरी LPA हा सर्वसाधारण किंवा त्यापेक्षा जास्तच असणार आहे. तर आजच्या या मेट्रोलॉजिकलच्या जे काही फोरकास्टिंग आहे, प्रिडिक्शन्स त्यांनी केले आहेत त्या आधारावरती ही बातमी आहे की शेतकऱ्याला नक्कीच हा मान्सून सुखाचा असणार आहे. तुम्ही जे काय तुमची तयारी करत आहात पेरणीची त्याबद्दल तुम्ही सकारात्मक राहून करू शकता. वेळोवेळी आपण हवामानाबद्दल अपडेट्स घेत राहू. त्यासाठी तुम्हाला करायचं काय, या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून वेळोवेळी अचूक माहिती तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत राहील. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर कसले प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.